बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर येते। अमरावतीमध्ये 22 दिवसांच्या बाळाला विळ्याचे चटके देण्यात आले आहेत। मेळघाटाच्या दहेंद्री गावातील ही धक्कादायक घटना समोर येते। अंधश्रद्धेतून बाळाला चटके दिल्याची माहिती बाळाची आजी आणि मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोटफुगीवरील उपचारासाठी गरम विळ्याचे चटके दिले गेले आहेत। मेळघाटातील आदिवासींचा रुग्णालयावर कमी तर अंधश्रद्धेवर आजही विश्वास जास्त आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। सूरज, अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। या ठिकाणी 22 दिवसाच्या बाळाला विळ्याचे चटके देण्यात आले। पोटफुगीवर उपचार म्हणून जर पाहिलं तर जो बाळ 10 दिवसाचं असताना स्त्री जातीचं हे बाळ होतं आणि 10 दिवसाचं असताना याला गरम विळ्याचे चक्क 39 असे चटके देण्यात आले। त्यामुळे बाळाची प्रकृती अतिशय सुरुवातीला गंभीर होती। त्याचमुळे जर पाहिलं तर बाळावर सध्या कालपर्यंत उपचार चालू होता। मात्र बाळाचे कुटुंब कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली। मात्र त्याच्यावर संपूर्ण जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचं या ठिकाणी नजर असणार आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर बाळाच्या आजी विरुद्ध या ठिकाणी चिखलदरा पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी जर पाहिलं तर यापूर्वी सुद्धा असेच अनेक प्रकार या ठिकाणी घडले होते। अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो की शासकीय रुग्णालय असो, या ठिकाणी सातत्याने जनजागृती करण्यात येते। मात्र अद्यापपर्यंत स्वातंत्र्याचे कित्येक वर्ष लोटून गेले, मात्र अद्यापही सरकारी दवाखान्यावर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आदिवासींचा विश्वास नाही। त्यातूनच हा प्रकार घडला तर या ठिकाणी बघायला मिळतं। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी जी नक्कीच धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।